नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. राजकारण हे आपल्या राजकारण्यांच्या सोयीनुसार कसं चालत असतं. कधी त्यांची अपरिहार्यता आहे म्हणून ते सत्तेमध्ये विचारसरणी सोडून एकत्र बसतात. इतकंच नाही तर एकमेकांवर जीवघेणे आरोप करतात आणि वेळ प्रसंगी त्याला क्लीन चिट देतात आणि पुढे पुढे जात राहतात. मग या ज्यांच्यावर आरोप होतात त्यांच्या प्रती जी सहानुभूती असते, कार्यकर्ते असतात, मोठा समाज असतो, हे सगळं लक्षात घेऊन त्यांना सांभाळलं पाहिजे, ही देखील परिस्थिती असते. आणि मग त्या परिस्थितीचं त्या अर्थाने भान. आता महाराष्ट्रामध्ये एक घटना घडलेली आहे. काय घडलेली आहे? ज्या अजित पवार यांच्यावर 70,000 कोटी रुपये सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले केले, नंतर महानगरपालिका निवडणुकांमध्ये सांगितलं की तुम्ही आमच्यावर जर बेताल वक्तव्य कराल तर ती 70,000 कोटी रुपयांची जी फाईल आहे ती आजही कोर्टामध्ये आहे, ती ओपन आहे, हे लक्षात घ्या. आता पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवायचं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये मुंडवा जमीन घोटाळ्या प्रकरणी जर त्यांना दोषी ठरवलं गेलं तर आपण कोणत्या तोंडाने त्यांना राज्यसभेवर पाठवणार, असं भारतीय जनता पार्टीच्या मनात आलेलं आहे. आणि ते आल्यामुळं विकास खारगे समितीने, म्हणजे जी सरकारी समिती, त्या समितीने पार्थ पवार यांना क्लीन चिट दिलेली आहे. सगळा ठपका हा दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांच्यावर ठेवलेला आहे आणि 21 कोटी रुपयांचा दंड ठोठावलेला आहे. आता बघा, विलिनीकरणाच्या विषयामध्ये विष पेरायचं आणि एकही तास वाया जाऊ द्यायचा नाही. अजित पवार यांचा अंत्यसंस्कार होतोय न होतो तोच एक मोठा राजकीय कट त्याच चितेवर शिजवला गेला. शरद पवार सुप्रिया सुळे यांना जाणीवपूर्वक बाजूला ठेवायचं सगळ्या प्रक्रियेमधून. आणि मग ही जी काही सहानुभूतीची लाट निर्माण झालेली आहे ती लक्षात घेऊन सुनेत्रा वहिनींच्या गळ्यामध्ये उपमुख्यमंत्री पद आणि इतकंच नाही तर राष्ट्रीय अध्यक्ष पद देखील टाकायचं. मग हे करत असता आपल्याला जर काही अडथळे येणार आहेत, मग ते कोणते येऊ शकतात? तर मग आता पार्थला आम्ही सांभाळतोय, जयला आम्ही सांभाळतोय, सुनेत्रा वहिनींना आम्ही सांभाळतोय आणि आम्ही शब्द दिलेला आहे, भारतीय जनता पार्टीचं ते काम आहे असं दर्शवण्यासाठी क्लीन चिट ही दिलीच पाहिजे आणि त्यामुळे ती दिली गेलेली आहे. आता आपण सर्वसामान्यांनी विचार करायचा आहे, ते आपल्यावर त्यांनी सोपून दिलेलं आहे की कायदा काय सांगतोय, काय चर्चा झालेली आहे आणि कायदा हा कुणाकुणासाठी समान असतो आणि कुणाकुणासाठी असमान असतो वगैरे वगैरे चर्चा करत बसायचं. आणि तीच चर्चा आपण करतो तेव्हा हे विश्लेषण ऐकत असतात माझी तुम्हाला विनंती आहे की आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे कमेंट बॉक्समध्ये लिहा. दुसरं, हे चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबा, बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून सगळे व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण सदैव चर्चा करत असतो. आता बघा की राजकारणाच्या गुणदोषास्व स्वीकारणं ही व्यवस्थेची हतबलता आहे आणि मग तितक्याच हतबलपणे पाहणे हे निस्पृह नागरिकाचं काम असतं. तसं हे बघायचं.
संदर्भ बदलत असतात, सारीपाट बदलत असतात, विधानं वेगवेगळी येत असतात. चेस प्रमाणे बुद्धिबळाचा गेम खेळला जातो. सगळं हे राजकारणामध्ये कसं आहे, क्षम्य आहे. ज्याप्रमाणे चाणक्याने शेंडेला गाठ मारून ठरवलं की चंद्रगुप्ताला मोठं करायचंय आणि नंदकुळाचा नाश करायचा, मग त्याप्रमाणे ती जी चाणक्य नीती आजपर्यंत त्याची व्यवस्थित चर्चा केली जाते. मग भारतीय जनता पार्टीमधले जे चाणक्य आहे ते त्यांच्या सोयीने काय करतात हे महाराष्ट्र सध्या बघतं. म्हणजे एक महत्वाचं बघा की आता आम्हाला 2029च्या निवडणूक लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढवायच्या आहेत. त्याच्यामुळे साम दंड भेद सगळं वापरून 5 वर्ष रोज निवडणूक लढवायची आहे. त्या दृष्टीने तयारी करायची. मग ह्या ज्या दोन कुबड्या आहेत, एक आमचा राजकीय भागीदार म्हणजे अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि एकनाथ शिंदे हे नैसर्गिक भागीदार म्हणून त्यांची शिवसेना. या दोन्ही पक्षांची निर्मिती आम्ही ते मूळ पक्ष फोडून केलेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावर अधिकार कुणाचा आहे, तर तो आमचा आहे. आता गरज संपलेली आहे, आम्हाला स्वबळ पाहिजे. मग ह्या कुबड्यांचं काय काम आहे आता? अशा पद्धतीने राजकारण मधल्या काळात केलं गेलं. आता दुर्दैवाने म्हणजे त्यांच्याही राजकीय दुर्दैवाने आणि खरं तर महाराष्ट्राच्या एकूणच दुर्दैवाने अजित पवार यांचा अकाली मृत्यू झाला, अपघाती मृत्यू झाला. मग आता वेळ भारतीय जनता पार्टीवर काय आलेली? शब्द दिलेला, कट यशस्वी करायचा आहे. त्यासाठी सुनेत्रा वहिनींना जितकं जास्तीत जास्त दिलासा देता येईल तेवढा द्यायचा आहे. ज्याप्रमाणे पार्थ प्रकरणामध्ये आता तो दिलेला आहे, उपमुख्यमंत्री केलेला आहे, राष्ट्रीय अध्यक्ष केलं जाईल, हे सगळं केलं जाईल. परंतु तटकरे, पटेल, भुजबळ, मुंडे यांच्यासारखे जे एकत्रीकरण विरोधी जे आहे त्यांना हाताशी धरून सदैव राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे त्याला सरळ काय करणार, त्या पक्षाला मांडलिक करणार. आम्ही जे म्हणू ते करायचंय. आता तुम्ही शरद पवार उद्या तुम्हाला म्हणतील एकत्रीकरण, त्यांचा प्रयत्न जर मोदी, शहा, अदानी असा काही प्रयत्न यशस्वी झाला, मग ते म्हणतील की चला आता याच्यामध्ये मविवामध्ये आणि नाही मविवामध्ये, तर जर एनडीए मध्ये आहे तर मग सत्तेची जी पद आहेत ती सगळी पदं ही काय करावं लागतील याचा प्रश्न निर्माण होतो. मग ती पदं त्यांना मिळू द्यायची नाही. कुणाला? शरद पवार, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस जी त्या म्हणजे जयंत पाटील नाही वगैरे वगैरे कोणीच नाही, अगदी सुप्रिया सुळे सुद्धा नाही. मग मंत्रीपद कुणाला द्यायचं आहे, तर ते पार्थ पवारला एक वेळ आपण देऊ, पण यांना द्यायचं नाही. अशा पद्धतीने हे सगळी रचना जी केली गेलेली आहे. आता शेवटी शरद पवार ते पार्थ पवार यांचा ज्या वेळेला तो मुंडवा घोटाळा वगैरे तो सगळा समोर आला, त्याची चर्चा सुरू झाली, त्यावेळेला ते एक शब्दही बोलले नाही. आता काही वेळाने ते पत्रकारांना बोलतील की न बोलतील हा भाग वेगळा आहे. आणि त्यांना ज्या वेळेला प्रश्न, ते वर्ध्याच्या मुक्कामी होते, त्यांना ज्या वेळेला विचारण्यात आलं होतं त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं होतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, ते तुम्ही त्यांना विचारा. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच सांगून टाकलं होतं की त्याच्यावर पार्थ पवारची स्वाक्षरी नाही, त्याच्यामुळे प्रश्न येत नाही, जे आज खारगे समितीने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं. मग हे चालू असतात. सुप्रिया सुळे यांनी विधान केलं होतं. काय विधान केलं होतं की पार्थ असं काही करेल असं मला काही वाटत नाही. म्हणजे काय की आपल्यावर आपल्यावर जर काही बेतत, आपल्या माणसावर बेतत असेल
तर त्याच्यामध्ये एक वेळ कायदा थोडासा दुर्लक्षित करायचा, कठोर न्याय जो दुर्लक्षित करायचा. आपण संविधानिक पदावर ज्या वेळेला येतो त्यावेळेला आपण जी शपथ घेतो की कुणाबद्दलही ममत्व भाव अगर द्वेषाची भावना बाळगणार नाही, कठोरपणे मी घटनेचं पालन करीन, हे विसरायचं असतं आणि राजकारणात पुढे जायचं असतं. आता हे अनेक पदर आहेत ह्या सगळ्या गोष्टी. आता चांगलं काय वाईट काय कार्यकर्त्यांना काय वाटतंय, जसं आता बघा अजित पवारांवर ते आरोप, आणि मग ते अजित पवार, मग ते तुमच्या ते अंजली दमानिया, विजय कुमार यांना कोण कागदपत्र पुरवत आहे, त्यांना कोण टार्गेट केलं जात आहे आणि विनाकारण टार्गेट केलं जात आहे वगैरे वगैरे, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी त्यावेळेला ते बोललेलं आहे. आता एकूणच काय की एकूण असं आहे की भारतीय जनता पार्टी आता अपरिहार्य राजकारण करते. जसं ज्या वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेक मुलाखतीमध्ये विचारलं गेलेले दरम्यानच्या काळात की तुम्ही अजित पवारांना का सत्तेमध्ये, कारण तुम्ही बैलगाडी भर पुरावे, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटले उनको जेल में डालेंगे, नॅचरल करप्ट पार्टी आहे, नॅशनल काँग्रेस पार्टी नाही आहे वो, तरी देखील तुम्ही असं का केलेलं आहे? तर ते म्हटले आमची राजकीय अपरिहार्यता. आता निधनामुळं काय झालेलं आहे, आता ती अपरिहार्यता अजून वाढलेली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या दबावाखाली, आपल्या प्रभावाखाली ठेवून 2029 किंबहुना त्याच्यानंतर देखील सांभाळावं लागणार आहे. आणि दुसरी एक शक्यता आहे, राजकारण कठोर निष्ठुर असतं, ते करायचं असतं, मण्यावरचं लोणी वेळ प्रसंगी खायचं असतं. हे जसं हे विलिनीकरणाच्या विषकटामध्ये जसं दिसून आलेलं आहे, तसं काही दिवस काही महिने जाऊ द्या, हे सगळं स्थिर स्थावर होऊ द्या. सगळं जे शोकाकुल वातावरण आहे अनेक अर्थाने, ते सगळं स्थिर होऊ द्या. उद्या भारतीय जनता पार्टी सुनेत्रा वहिनी आणि पार्थ पवार यांच्याबद्दल आज जी काही सहानुभूती दाखवतात आहे, ती उद्या दाखवतीलच असं निश्चित आहे का? कायम राहील का? तर तसं निश्चित नाही, अनिश्चित आहे. ते सांगतील की आता झालंय, तुम्हाला देऊन झालेलं आहे, आता तुम्ही कसं आहे, मग पुन्हा 2029 मध्ये जे स्वबळ आहे त्या स्वबळावर आम्हाला जायचं आहे. जसं आता आम्ही दरम्यानच्या म्हणजे लोकसभेत युती केली, विधानसभेमध्ये युती केली, आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मात्र आम्ही युती केली नाही. आम्ही कोणत्याही लिगसीचा, तुमच्या पवार लिगसी पुणे पिंपरी चिंचवड असा काही विचार केलेला नाही. त्याच्यामुळे आता काय की आता तर संदर्भ बदललेले, नेतृत्व बदल झालेला आहे. बरं, विचारसरणी तुम्ही सोडणार का? तुम्ही सोडणार नाही. तुम्ही यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर जाऊन तुम्ही आशीर्वाद घेतले, त्या प्रीतीसंगमावर तुम्ही गेलेला. फुले शाहू आंबेडकर ही तुमची विचारसरणी आहे, ती तुम्हाला लखलाभ हो. आम्ही तेव्हा वेळ आली होती, आम्हाला प्रचंड बहुमत मिळालं तरी आम्ही सरकार बनवू शकत नव्हतो आणि आपण महायुतीमध्ये लढलो होतो. ती परिस्थिती वेगळी होती. आता परिस्थिती वेगळी आहे. आमच्या पक्षाला असं वाटतंय की एकच पक्ष राहायला पाहिजे, विरोधी पक्ष राहायला नको. आणि त्याच्यामुळं आम्ही आमचं जे बहुमत आहे ते बहुमत आम्हाला स्वबळावर सिद्ध करायचं आहे, तेव्हा आम्हाला माफ करा असं सांगितलं गेलं पुढे, तर काही नवल वाटायचं काही कारण नाही. तर एकूण बघा की इथं प्रयत्न केलेला आहे विश्लेषणामध्ये की सगळ्या बाजू सांगायच्या, त्या सांगितलेल्या आहे. याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे तुमच्या ज्या प्रतिक्रिया असतील त्या बिनधास्तपणे नोंदवा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास इतरांना शेअर देखील करा. धन्यवाद.